हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क भाग्याने रोहन बरोबरचं लग्न मोडलंय. परंतु हे लग्न मोडल्यामुळे चारूला जबर धक्का बसलाय आणि चारू हिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलंय आणि ती स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करते की काय अशी भीती सगळ्यांना वाटतेय. दुसरीकडे भाग्या ही सुद्धा लग्न मंडपातून एकटीच कुठेतरी निघून गेली. मग तिच्या मागे मागे आरव गेला आणि आरवने तिला गाडीत बसवलं आणि या दोघांची चांगलीच ओळख झाली आहे आणि लवकरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रोहनच्या आईचा सुवर्णाचा धिंगाणा सुरू असतो. सुवर्णा चारूवर ओढून म्हणते, जर तुम्हाला हे लग्न व्हावं असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता हुंड्याची सगळी रक्कम माझ्या हातात ठेवा, नाहीतर हे लग्न होणार नाही. चारू, भाग्या, चंद्रशेखर, वैद्यबुवा यांना जबर धक्का बसतो आणि मग प्राजक्ता पैशांची बॅग उचलते आणि म्हणते, मामा हे पैसे घे, मला माहिती आहे तुला माझे पैसे नको आहे, पण प्लीज हे पैसे घे आणि आता त्या रोहनच्या आईला देऊन टाक. मी सुद्धा हुंड्याच्या विरोधातच आहे, पण माझ्यासाठी आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं माझ्या भाग्याचं सुख आहे आणि जर हे लग्न केल्यामुळे तिला सुख मिळणार असेल तर प्लीज हे पैसे घे आणि रोहनच्या आईला देऊन टाक. त्यांच्या मागण्या या पैशातून कदाचित पूर्ण होणार नाही, पण आपल्याला थोडा वेळ तर मिळेल आणि आज भाग्याचं लग्न होऊन जाईल. प्राजक्ता स्वतःचे पैसे भाग्यासाठी देतीये हे पाहून चारू आणि आजीला मोठा धक्का बसतो. पण मामा एक शब्दही बोलत नाही. मामा हुंडा द्यायला तयार आहे, पण स्वतःच्या बहिणीच्या मुलीचे पैसे घ्यायला तयार नाही आहे. मामा पैसे घेतही नाही, काही बोलतही नाही. प्राजक्ता त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मामा असं का करतोय? प्लीज हे पैसे घे आणि हे पैसे देऊन टाक त्यांना. सध्या भाग्याचं लग्न होणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. प्लीज असं करू नको, प्लीज हे पैसे घे ना. परंतु वैद्यबुवा एक शब्दही बोलत नाही आणि प्राजक्ताकडून तिचे पैसेही घेत नाही. प्राजक्ताला समजतं की वैद्यबुवा हे पैसे घेणार नाहीये. तर चारू आणि आजीला प्रश्न पडतो की वैद्यबुवा पैसे का घेत नाहीये. तेवढ्यात सुलक्षणा आणि आरव तेथे येतात. आता वैद्यबुवा पैसे घेत नाही म्हणून प्राजक्ता सुवर्णाजवळ येते आणि म्हणते, रोहनची आई प्लीज तुम्ही हे पैसे घ्या. तुम्हाला जेवढे पैसे हवेत ना तेवढे हे पैसे नाहीये, पण आता हे पैसे घ्या, हे लग्न होऊ द्या. नमचे बाकीचे पैसे आम्ही नंतर नक्की देऊ. सुलक्षाने आरव हे सगळं पाहत असतात. भाग्या, चारू सगळे गप्प असतात आणि भाग्या खूप दुःखी होते. प्राजक्ता समजावण्याचा प्रयत्न करते, रोहनची आई प्लीज हे पैसे घ्या आणि हे लग्न होऊ द्या. सध्या माझ्यासाठी माझ्या बहिणीचं सुख खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या मुलाशी लग्न होण्यातच तिचं खरं सुख आहे. प्लीज हे पैसे घेऊन टाका. आरव आणि भाग्याला खूप वाईट वाटतं, पण सुवर्णाच्या अपेक्षा काही कमी होत नाही. सुवर्णा म्हणते, ठीक आहे आता एवढे पैसे मी घेते, पण बाकीच्या पैशांचं काय? तर प्राजक्ता तिला सांगते, बाकीचे पैसेसुद्धा आम्ही लवकरच अरेंज करू, तुम्हाला सगळे पैसे मिळतील. प्लीज आता हे पैसे घ्या. सुवर्णाला खूप आनंद होतो आणि सुवर्णा प्राजक्ताकडून हे पैसे घेऊन टाकते. हे पाहून भाग्याला जबर धक्का बसतो. भाग्याचा विश्वास पटलेला असतो की प्राजक्ता जे काही सांगत होती ते खरं होतं. रोहनची आई एक नंबरची लालची आहे आणि माझं आणि रोहनचं लग्न ठरवण्याच्या बदल्यात तिने भला मोठा हुंडा मागितलाय. हे सगळं भाग्याला बिलकुल सहन होत नाही. सुवर्णाच्या आनंदावर मोठं विरजन ती पाडणार असते आणि तृप्ती विचार करते, अरे वा, आता 8 लाख रुपये मिळालेत रोहनच्या आईला, त्यापैकी 2 लाख माझे. म्हणजे आज संध्याकाळी नऱ्या भाईला जे 2 लाख रुपये द्यायचे आहेत त्याची व्यवस्था झाली आहे. तृप्ती म्हणते, टेन्शन न घेऊ कौस्तुभ, 2 लाख रुपयांची व्यवस्था मी केली आहे. सुलक्षणा आणि आरवला कळतच नाही हे सगळं नेमकं इथे काय चाललंय. सुलक्षणा सगुणाला विचारते, सगुणा हे सगळं काय सुरू आहे? आणि मग सगुणा झालेला सगळा प्रकार सुलक्षणाला सांगते की थोड्या वेळाआधी या सुवर्णाने कसा धिंगाणा घातला होता. सगळ्यात आधी तर तुम्ही आमची आणि प्राजक्ताची ओळख करू दिली नाही, यावरून धिंगाणा घातला. मग त्यानंतर हुंड्याची मागणी केली. आम्हाला 10 तोळे सोनं, त्यानंतर नवी कोरी गाडी, घरामध्ये टी व्ही, फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन हे सगळं हवंय अशी मागणी तिने केली आहे. हे सगळं सगुणा
आरव आणि सुलक्षणाला सांगते. या दोघांनाही मोठा धक्काच बसतो आणि सुलक्षणा खूप चिडते. इकडे सुवर्णा मात्र खुश असते. तिच्या हातात पैशांची बॅग असते. पण तेवढ्यात भाग्या ही रागारागाने पुढे येते आणि सुलक्षणाच्या हातातून ही बॅग हिसकावून घेते आणि पुन्हा स्टेजकडे जाते. तेवढ्यात सुवर्णा तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि उद्धटपणे म्हणते ए. तर भाग्या तिच्यापेक्षा डबल आवेशात डबल मोठ्या आवाजात म्हणते ए. आणि तिचं हे रौद्र रूप पाहून सुवर्णा थरथर कापू लागते. रोहनचा बाप, चारू, चंद्रशेखर, प्राजक्ता, आरव, सुलक्षणा या सगळ्यांना जबर धक्का बसतो की भाग्या होणाऱ्या सासूशी या पद्धतीने बोलतीये. आणि भाग्या या सुवर्णाला बोट दाखवून म्हणते गप्प बसायचं, तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही. सुवर्णाला जबर धक्का बसतो. चारू सुद्धा खूप घाबरते आणि भाग्या ही सुवर्णाला ठणकावून सांगते अगं माझी लायकी काढतेस तू? मला म्हणतेस ना की माझ्यासारख्या कुरूप मुलीशी कोण लग्न करणार आहे? हुंड्याशिवाय माझ्याशी कुणी लग्नच करू शकत नाही. अगं तुझी काय लायकी आहे ते पहा आधी. तुझ्या डोळ्यात आहे ना तुझा हपापलेपणा, पैशांसाठीची लालच सरळ सरळ दिसतीये. लाज नाही का वाटत तुला हे सगळं करायला? सुवर्णाला जबर धक्का बसतो. वैद्यबुवा, प्राजक्ता, चारू, कौस्तुभ, आरव, सुलक्षणा सगळे खूप घाबरतात. होणाऱ्या सासूबाईंची ठासल्यानंतर भाग्या होणाऱ्या नवऱ्याकडे आपला मोर्चा वळवते आणि रोहन जवळ येते आणि रोहनला म्हणते ए रोहन कामत, तू फक्त लग्न मोडण्याची धमकी देतो, येथे मी लग्न मोडतीये. असं म्हणून भाग्या ही सगळ्या लोकांसमोर उभी राहते आणि सगळ्यांना ठणकावून सांगते मी भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य माझं ठरलेलं लग्न मोडतीये. अशा हुंडा घेणाऱ्या नालायक लोकांबरोबर मला कोणतंही नातं नाही जोडायचंय. भाग्यश्रीने लग्न मोडलं त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. कोणाचाच विश्वास बसत नाही की भाग्या स्वतःहून हे लग्न मोडतीये. सगळे पाहुणे मंडळी एकमेकांमध्ये बोलू लागतात अरे देवा हे कसं झालं, आता काय करायचं? आणि मग भाग्या ही रोहनला म्हणते तुझ्यासारख्या हुंडा मागणाऱ्या मुलाच्या गळ्यात वरमाला नाही पेकाटात लात घातली पाहिजे, लात. हे ऐकून रोहन खूप चिडतो आणि म्हणतो ए भाग्यश्री तोंड सांभाळून बोलायचं. तर भाग्या म्हणते तू तर बोलायचंच नाही, तोंड सांभाळून काय आणि न तोंड सांभाळता काय. माझ्यासमोर एक शब्दसुद्धा नाही बोलायचा, नाहीतर तुझं थोबाड्याचे असे हाल करील ना की बाहेर कोणाला थोबाड दाखवायच्या लायकीचा राहायचा नाही तू. रोहन थरथर कापू लागतो. भाग्यश्रीने आज दाखवून दिलेलं असतं की उगाचच आरव तिच्यावर फिदा नाहीये, ती खूप खमकी आहे. रोहनची आई थरथर कापत असतात. भाग्या म्हणते तुझा आणि तुझ्या आईचा बाड बिस्तरा उचलायचा आणि येथून निघायचं. सुवर्णा चिडून म्हणते ए मुली तोंड सांभाळून बोल. लग्न मोडणारी तू कोण गो? हे लग्न आम्ही मोडतो. तुझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करताना आम्ही ते पाहतोच. तुला हुंडा द्यायचा नाही ना, हुंड्याशिवाय तुझ्यासारख्या मुलीचं लग्न कधी होऊच शकत नाही, एवढं लक्षात ठेव. भाग्या खूप चिडते आणि म्हणते माझ्या आईबाबांनी मला सांगितलंच नव्हतं की त्यांनी हुंडा देऊन हे लग्न ठरवलंय. जर मला आधी हे माहीत असतं ना तर मी या लग्नाला कधी होकार दिलाच नसता, या लग्नाला मी नकारच दिला असता. सुवर्णा खूप चिडते आणि म्हणते ए तू कोण आहे का लग्नाला होकार नकार देणारी? अगं तुझी लायकी आहे का? ज्याला माज दाखवण्यासारखं असतं ना त्यानेच माज दाखवायचा, तू नाही माज दाखवायचा. तर भाग्या उत्तर देते मान्य आहे मला, मी नाही माज दाखवू शकत, कारण लग्नाच्या बाजारामध्ये फक्त सौंदर्य विकलं जातं, तेथे गुणांना काही किंमत नसते. पण माझ्यासारख्या मुलींनी लग्नच नाही करायचं किंवा कोणाशी लग्न करायचं हे ठरवण्याचा अधिकार मला नाही आहे का? तुम्ही हे ठरवणारे कोण? माझ्यासारख्या मुलीचं लग्न फक्त हुंडा देऊनच होऊ शकतं, हे ठरवणारे तुम्ही कोण? अरे तुमच्यासारख्या नालायकांना ना तर बांबूचे फटके दिले पाहिजे, ओल्या बांबूचे फटके. आणि याच्यासारख्या मुलाचं लग्न तर कधीच नाही झालं पाहिजे, नाहीतर कित्येक मुलींची आयुष्य बर्बाद होतील, सांगता येत नाही. रोहनची आई आणि रोहन खूप चिडतात. तर प्राजक्ता आणि सगळ्यांना भाग्याचा खूप अभिमान वाटत असतो की खरंच भाग्या किती हिमतीची आहे आणि हे सगळं कसं हँडल करते. सुवर्णा खूप चिडते आणि म्हणते ओ वैद्यबुवा, तुमची ही मुलगी कशी चुरूचुरू बोलते पहा, तिच्या जिभेला काही लगाम लावा. आणि मग वैद्यबुवा सुद्धा स्टेजवरून खाली उतरतात आणि सुवर्णा समोर येऊन उभ्या राहतात आणि सुवर्णाला ठणकावून सांगतात सुवर्णाताई, तुम्ही माझ्या मुलीची लायकी काढताय ना, पण तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात कधी पहा, मग तुम्हाला कळेल
की तुमची काय लायकी आहे आणि तुम्ही स्वतः कशा वागताय याकडे लक्ष ठेवा. तुमच्या डोळ्यात आहे ना फक्त पैशांचा हपापलेपणा दिसतो. पैसा पैसा पैसा, सदानकदा फक्त पैसा. मला तुमचं हे हुंडा मागणं, पैसे मागणं, लग्नासाठी परत परत पैसे मागणं कधीच पटलं नव्हतं. पण फक्त माझ्या मुलीच्या सुखासाठी मी हे सगळं करत होतो. आजपर्यंत एक आईबाप म्हणून मी तुमच्या या सगळ्या मागण्यांकडे पाहिलं आणि या मागण्या पूर्ण करण्याचा विचार केला. पण नाही, आता एक माणूस म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून मला तुमच्या या मागण्या बिलकुल पटत नाहीये. तुमच्यासारख्या लोकांकडे मी माझ्या मुलीला कधीच देऊ शकत नाही. कारण आज जरी मी तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या, तुम्हाला हुंडा दिला, वाटेल ती वस्तू दिली, तरीसुद्धा तुम्हाला आहे ना भस्म्या झालाय, भस्म्या. मी या जगातली सगळी संपत्ती जरी तुम्हाला दिली ना, तरीसुद्धा तुम्ही माझ्या मुलीचा छळ कराल, नवीन नवीन मागण्या कराल आणि माझ्या मुलीला तुम्ही कधीच सुख देऊ शकणार नाही. वैद्यबुवांचा सुद्धा हा रुद्रावतार पाहून सुवर्णा आणि रोहनला जबर धक्का बसतो. इकडे सुलक्षणा, आरव, प्राजू हे सगळं ऐकत असतात आणि वैद्यबुवा तिला ठणकावून सांगतात, सुवर्णाताई, माझ्या मुलीने हे जे लग्न मोडलंय ना, मी तिच्या या निर्णयाबरोबर आहे. तिने अतिशय योग्य केलंय आणि तुमच्यासारख्या लोकांबरोबर असंच व्हायला पाहिजे. हे सगळं ऐकून भाग्याला खूप आनंद होतो आणि भाग्या म्हणते, थँक्यू बाबा. खरंच तुम्ही जर मला हे आधीच सांगितलं असतं ना, तर हे प्रकरण या लग्नापर्यंत कधी पोहोचलंच नसतं. असा पैशाने विकत घेतलेला नवरा मला काय सुख देणार आहे, काय माझ्यावर प्रेम करणार आहे, आणि मला अशा मुलाशी लग्न नाही करायचं आहे. अशा नालायक माणसांना तर या जगात राहण्याचा हक्क नाही आहे. कारण त्यांच्यामुळे कित्येक मुलींचे आयुष्य बर्बाद होतील, कित्येक मुलींचा हुंडा बळी जाईल. अशा लोकांना तर पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे. रोहन आणि सुवर्णा खूप घाबरतात. प्राजक्ताला आपल्या बहिणीचा अभिमान वाटत असतो, पण सुलक्षणाला हे आवडत नाही. कारण भाग्याचं लग्न झालं तरच प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होऊ शकतं. त्यामुळे तिला टेन्शन येतं आणि मग भाग्या हे रोहनकडे पाहते आणि म्हणते, मिस्टर रोहन कामत, आता हे लग्न मोडलंय. तू आणि तुझी आई खेळत बसा हुंडा हुंडा. भाग्या तिच्या डोक्याला बांधलेल्या मुंडावळ्या काढते आणि रोहनच्या तोंडावर फेकून देते आणि म्हणते, चल प्राजू. सगळेजण भाग्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांना भाग्याने जे काही केलं ते पटलेलं असतं. भाग्या प्राजूचा हात पकडते आणि प्राजूबरोबर तेथून बाहेर निघून जाते. आरवसुद्धा भाग्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असतो. वैद्यबुवासुद्धा टाळ्या वाजवत असतात. या माजुड्या लालची सुवर्णाची चांगली ठासलेली असते भाग्याने. आणि मग प्राजू आणि भाग्या दोघी बाहेर पडल्यात, पण एकटी भाग्याच कौस्तुभजवळ येते आणि म्हणते, दादा गाडीची चावी दे. कौस्तुभ विचारतो, गाडीची चावी कशाला हवी आहे? भाग्या चिडून म्हणते, गाडीची चावी दे म्हटलं ना तर द्यायची. कौस्तुभ चावी देतो आणि म्हणतो, पण तू कुठे जायचं नाही, मी बाबांना बोलवतोय. कौस्तुभ वैद्यबुवांना बोलवायला जातो. तोपर्यंत भाग्या ही गाडी सुरू करते. गाडीवर बसते तर प्राजक्ता तिला थांबवते. भाग्या, कोठे चालली आहेस तू? थांब, मला येऊ दे. तर भाग्या म्हणते, प्राजू घाबरू नको, मी काही वेडंवाकडं करणार नाहीये, पण मला आता एकांत हवा आहे, माझ्या मागे येऊ नकोस. असं म्हणून भाग्या तेथून निघून जाते. प्राजक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण भाग्या काही थांबत नाही. तेवढ्यात सुलक्षणा आणि आरव तेथे येतात. सुलक्षणा विचारते, काय झालं? तर प्राजक्ता सांगते, माझी बहीण खूप दुःखी आहे आणि एकटीच कुठेतरी निघून गेली आहे. आरव विचारतो, तुला काय वाटतं, कुठे गेली असेल ती? तर प्राजक्ता सांगते, आमच्या घराजवळ एक समुद्र आहे, तेथे आम्ही नेहमी जातो निवांतपणा अनुभवण्यासाठी, तेथेच ती गेली असेल. तेवढ्यात चारू तेथे येते. प्राजक्ता तिच्याकडे पाहते. चारू खूप दुःखी असते. प्राजक्ताला डोळे दाखवते, रिक्षात बसते आणि तेथून निघून जाते. आरव म्हणतो, मॉम एक काम कर, मी ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर तुला पिकअप करेल, मी भाग्याला शोधून आणतो. सुलक्षणा म्हणते, ठीक आहे. आरव तेथून निघून जातो आणि मग सुलक्षणा ही प्राजक्ताला समजावून सांगते, प्राजक्ता तू टेन्शन नको घेऊ, आरव भाग्याला घेऊन येईल, तू तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे. आणि तेवढ्यात आणखीन एक रिक्षा येते आणि प्राजक्ता या रिक्षात बसून निघून जाते. सगुणा ही सुलक्षणाला म्हणते, मॅडम आता काय करायचं? आपल्याला जी भीती होती तेच घडलं. प्राजक्ता आणि आलोकचं लग्न व्हावं यासाठी आपण भाग्या आणि रोहनच्या लग्नाची घाई केली होती. काय काय नव्हतं केलं आपण, आणि आता आईनं लग्नाच्या दिवशी हे लग्न मोडलंय. आणि अशा लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? भाग्याचं लग्न झालं नाही तर प्राजक्ता लग्नाला तयार होणार नाही. मग प्राजक्ता आणि आपल्या आलोकचं लग्न तरी कसं होणार?
हाच प्रश्न या दोघींना पडतो. सुलक्षणाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग इकडे चारू घरी पोहोचते. तिच्या मागे मागे प्राजक्तासुद्धा येते. मामी मामी अशा हाका मारते आणि मग चारू थांबते. प्राजक्ता तिला म्हणते, मामी शांत हो तू, तू जास्त त्रास करून घेऊ नको. चारू मागे वळून पाहते तर फक्त प्राजक्ता असते. चारू विचारते, भाग्या कुठे? प्राजक्ता सांगते, ती एकटीच गाडी घेऊन कुठेतरी गेली आहे, पण तू टेन्शन घेऊ नको. सुलक्षणा मॅडमचा धाकटा मुलगा त्याला शोधायला गेलाय, तिला नक्की घरी घेऊन येईल. पण प्राजक्ता ही तिला शांत बसायला सांगते तर चारू तिचा हात झटकून देते. मग तिला पाणी देऊ लागते. तोपर्यंत चारू ही तिच्या रूममध्ये जाते आणि चक्क रूमचा दरवाजा आतून बंद करून घेते. प्राजक्ताला भीती वाटते. प्राजक्ता दरवाजा वाजवते, मामी दार उघड, मामी दार उघड. परंतु चारू काही दार उघडत नाही आणि तेवढ्यात वैद्यबुवा, कौस्तुभ, आजी, तृप्ती सगळे घरी येतात. वैद्यबुवा विचारतात, काय झालं प्राजक्ता? प्राजक्ता सांगते, मामीने आतमधून दार बंद करून घेतलंय आणि उघडतच नाहीये. हे ऐकून सगळे खूप घाबरतात. वैद्यबुवा दार वाजवतात, चारू दार उघड. आजी म्हणते, चारू दार उघड. कौस्तुभ म्हणतो, आई दार उघड. परंतु चारू काही दार उघडत नाही. ती दरवाजाला तशीच पाठ टेकून उभी असते. आजी म्हणते, अगं चारू दार उघड, मी तुझी आई, आई बोलावते तुला, प्लीज दार उघड. पण चारू काही दार उघडत नाही. कौस्तुभ आवाज देत असतो. तेवढ्यात तृप्ती त्याला म्हणते, कौस्तुभ चल आतमध्ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कौस्तुभ म्हणतो, अगं पण आई. तर तृप्ती म्हणते, अरे त्यांचं ते नेहमीचंच आहे, त्यांच्याच नंतर पाहूया, चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणून तृप्ती कौस्तुभला आतमध्ये घेऊन जाते आणि इकडे चारू ही दरवाजाला बसते आणि ढसाढसा रडू लागते. आपल्या मुलीचं लग्न मंडपात मोडलं हे तिला सहनच होत नाही आणि इकडे बाहेर वैद्यबुवा, प्राजू, आजी तिला जोरजोरात हाका मारत असतात. इकडे आरव हा भाग्याला शोधायला घराबाहेर पडलेला असतो आणि विचार करतो, प्राजक्ताने जेथे सांगितलंय तेथेच भाग्यश्री सापडायला हवी आणि तो सगळीकडे भाग्याला शोधत असतो. इकडे तृप्ती ही कौस्तुभला बेडरूममध्ये घेऊन येते. कौस्तुभ विचारतो, काय झालं? तर तृप्ती चिडून म्हणते, तुझी बहीण स्वतःला काय अप्सरा समजते का? लग्नाच्या दिवशी ऐन मंडपात तिने लग्न मोडलंय, आता तिचं लग्न कसं होईल? तर कौस्तुभ म्हणतो, अगं परिस्थिती काय आहे तू काय बोलतीयेस? तर तृप्ती म्हणते, खरंच बोलते मी. अरे तिचं लग्न झालं असतं तर आपल्याला सुद्धा 2 लाख रुपये मिळाले असते. आता नऱ्या भाईचं काय करायचं? कौस्तुभ म्हणतो, नऱ्या भाईचं पाहू नंतर. तर तृप्ती चिडून म्हणते, नंतर पाहू? अरे तो घरी येईल, तुझी वरात काढून तुला घेऊन जाईल, तेव्हा काय करशील? तर कौस्तुभ म्हणतो, बस झालं तृप्ती, त्या नऱ्या भाईची भीती मला दाखवू नको. त्याचं काय करायचं ते नंतर पाहू, आता आईकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. असं म्हणून कौस्तुभ निघून जातो. त्यामुळे तृप्ती खूप चिडते आणि इकडे चारू ही ढसाढसा रडत असते. माझ्या मुलीचं लग्न मोडलं, आता काय करायचं? माझ्या मुलीशी कोण लग्न करणार? अशा लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? असा विचार करून ती रडत असते. इकडे बाहेर कौस्तुभ, वैद्यबुवा तिला हाका मारत असतात, परंतु चारू काही दार उघडत नाही. त्यामुळे सगळे खूप निराश होतात आणि तृप्ती ही लगेच प्राजक्ताजवळ येते आणि म्हणते, आईनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर काय करायचं? प्राजक्ता खूप घाबरते. पुन्हा दरवाजाजवळ येते, मामी दार उघड, मामी दार उघड, बाहेर ये. पण चारू आतमध्ये रडत असते आणि म्हणते, मला नाही यायचं बाहेर, माझ्या मुलीचं लग्न मोडलंय, आता तिच्याशी कोण लग्न करेल, मला नका बोलू बाहेर. आजी म्हणते, चारू दार उघड, पण चारू काही दार उघडत नाही. वैद्यबुवासुद्धा रडत असतात. प्राजक्ता म्हणते, मामी तुला भाग्याची शपथ आहे, ये बाहेर, मी तुला भाग्याची शपथ दिली आहे, आता तुला बाहेर यावंच लागेल, प्लीज मामी बाहेर ये. परंतु चारू काही दार उघडत नाही. त्यामुळे घरातील सगळे खूप दुःखी असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आलोकच्या घरातील नौकर आलोकचा व्हिडिओ पाहत असतील आणि हसत असतील आणि म्हणतील, अरे हे येडं आपल्याला आधीच माहीत होतं, जगाला आज कळलंय. आलोक हे ऐकणार आणि या नौकराची गचंडी पकडणार आणि त्याला ठणकावून सांगेल, तुला जर माझ्याबद्दल हे सगळं आधीच माहीत होतं आणि एवढा प्रॉब्लेम आहे ना, तर मग नोकरी सोडायची, येथे नोकरी नाही करायची. तेवढ्यात अंबिका या आलोकला सांभाळेल. हे दोघे नौकर पळून जातील. आलोकला त्यांचा खूप राग आलेला असेल आणि इकडे आरवला शेवटी भाग्या सापडणार
आरव भाग्याला गाडीत बसवेल आणि भाग्या आणि आरव या दोघांमध्ये भांडण सुरू होईल. आरवला भाग्या म्हणेल समोर पाहायचं आणि गाडी चालवायची, तर आरव म्हणेल माझ्या गाडीचं आणि लाईफचं स्टेअरिंग हे माझ्या हातातच असावं लागतं मला. तर भाग्या म्हणेल ही डायलॉगबाजी माझ्यासमोर नाही करायची बरं. या दोघांचा हा प्रवास खूप मजेशीर असणार आहे. आणि मग आरव भाग्याला घेऊन घरी पोहोचणार. भाग्या सुखरूप घरी आली आहे त्यामुळे प्राजक्ता खूप खुश होईल. या दोघी एकमेकांना मिठी मारतील आणि मग प्राजक्ता आरवला म्हणेल थँक्यू. आरव तिला थँक्यू म्हणणार. मग भाग्या हे सगळं पाहिल. भाग्याला अशी तर शंका येणार नाही ना की हे दोघेच एकमेकांवर प्रेम करतात. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.